ए ठीक आहे इकडे इकडे. काय राव श्यामराव दर्शन देऊन येतो ना. अरे दर्शन घ्यायच्या आधी देवी पावली तुला. तसं आहे. हा मग एक काम आहे आपल्याकडं. काय ना तर तुमचं तांबी फुतर ताम तरून द्याशन लात आणून. ए श्यामराव म्हणतात मला असलं आपण कोणाकडून काम नाही करून घेत, कळलं का तुला? तुला सांगतो मोठी ऑफर आहे तुझ्यासाठी, मोठी. हा तुला सांगतो तू माझ्याकडे कामाला राह आणि तुला महिन्याला 3000 रुपये मिळणार. हा 3000 खरंच. महिन्याला नाही, आपलं काम जर चांगलं चालायला लागलं ना तुला दिवसाला 3000 देणार. दिवसाला. काय काम आहे असं? काम काहीच नाही. ठीक आहे तुला सांगतो. गावात जे घडण ते मला येऊन सांगायचं. काही बी घडलं मला सांगायचं. ते तर आपलं आधीच आम्ही मी तरतोच ते. हा पण आता थोडं वेगळ्या रूपात करायचं आपल्याला. मी आहे ना चॅनल खोल राहिलो एक, आणि त्या चॅनल होती ना आपलं सगळं टेलिकास्ट होणार. जी काही घटना घडली तुम्हाला सांगितलं की आपण लगेच तिथे जाणार, तू कॅमेरा धरायचा आणि मी लगेचच माईक मध्ये बोलणार काय काय घडलं काय काय झालं, म्हणजे एकदम सस्पेन्स थ्रिलर एकदम. आणि तुला सांगतो आपला चॅनल नावा रूपाला आला एकदा का आपण महाराष्ट्रभर फेमस झालो की मग तुला सांगतो पैशाचा पाऊसच पडणार आहे. आताच नको बघू तू. आणि मग तुला 3000 रुपये रोज. अयो तरच आहे. विषयच नाही. तू फक्त तयार आहे का काम करायला? तयार आहे पण डेपुटीला मार गोळी. 3000 रुपये रोज कोण देणार आहे तुला? हा ही अट मात्र तू एकदा माझ्याकडे आला की परत दुसरीकडे जायचं नाही. ते तू डेपुटी तुला तू बघून घे भाऊ. बरं चालतंय मी पाहतो सांगतो डेपुटी. चालतंय ना? हा ठरलं मग. हा डन डन. लागू कामाला लगेच. आलोच. काही घडलं की मला येऊन सांगायचं. चालतंय. ओके जा. भारी माणूस भेटला आपल्याला. एक नंबर. औचित्यवाडी 24x7. ओळखलं ना मला? हो औचित्यवाडी 24x7 न्यूज रिपोर्टर श्यामराव. तुम्हाला मी आहे ना आमच्या गावातले काही तरुण पोर आहेत ना त्यांच्याकडे घेऊन आलोय आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत ते काय करतायत ते. चला या. काय मुलांना काय चाललंय तुमचं? मोबाईल मध्ये गेम खेळतोय? हा बरं बरं. शाळेत कितीला आहे? 9वीला आहे तू. म्हणजे 9वीचे पेपर देणार आता बरोबर ना? म्हणजे 10वी सुरू होणार. मग काय प्लॅनिंग काय तुझं 10वीचं? असंच म्हणजे जशी 9वी गेली 8वी गेली 7वी गेली तशी 10वी जाणार. पाहताय ना तुम्ही? जशी 9वी झाली तशी 10वी जाणार म्हणतोय. अरे असं नाही, नियोजन करावं लागेल. महत्वाचं वर्ष आहे. तू कितीला आहे? 7वीला आहे. हा आणि तू? 8वी. अरे वा. 7वी 8वी 9वी बरोबर क्रमानेच बसलेत सगळे. असं करू नका ज्याने केलं हे. हा तुम्ही अभ्यासाला लागा, चांगला अभ्यास करा, करिअर घडवायचं आपल्याला. काय औचित्यवाडीचं नाव महाराष्ट्रभर पसरलं पाहिजे. काय बरोबर आहे की नाही? मोबाईल सोडायचा आणि पुस्तक हातात घ्यायचं. काय मित्रांनो खरंय का नाही? पाहताय ना तुम्ही? तुम्हीच पहा आणि तुम्हीच ठरवा. काय औचित्यवाडी 24x7 रिपोर्टर श्यामराव, कॅमेरामन डिगूस. चला नवीन बातमी पाहू एखादी. नमस्कार मंडळी. तुम्हाला तर माहीतच आहे आपण आपल्या या गावामध्ये नवीन चॅनल सुरू केलेला आहे. न्यूज चॅनल औचित्यवाडी 24x7. आणि आत्ताच आमचे कॅमेरामन डिगू यांनी एक अशी चटपटीत बातमी घेऊन आलेल्या आहेत. तुम्ही पाहताय हे पहा अण्णा नानीचं घर आहे आणि यांच्या संसाराला 40 वर्ष पूर्ण झालेत. पण तुम्हाला वाटतं का काय चाललंय यांचं? अहो यांचं घमाशान युद्ध चालू आहे या नानी आणि अण्णाचं. बाहेर जाऊन खातात तेव्हा नाही का घसा दुखत? मी हे आणलं तर लगे घसा दुखायला लागला. कसं काय करावं? तुला भांडण्याशिवाय काही येतच नाही का ग? उठलं का भांडण? तुकडा खाताना भांडण. काय म्हणते मी जेव्हा भाजी करते तेव्हा रोज उठून त्या भाजीला नाव ठेवता. आज मीठच जास्त झालं, आज तिखटच झालं, भाकरीच जाड केली, चपातीच कच्ची राहिली. हात झाली कसा स्वयंपाक करायचा? तुझ्या पुढे हात जोडे भाऊ. हात झाले आता आपलं. हात जोडले. अगं काय तेच म्हणलं रोज जेवणाला नाव ठेवता ना, आज हे खा, हे चांगलं आहे का बघा, खा मग मी चांगली भाजी करते. काय भामे तुला ऐकायचंच नाही माझं आयुष्यात. का एवढं जीव तोडून रोज स्वयंपाक करते, रोज खाता ना घरात, तरी नाव ठेवता. मग खा आता. तुम्हाला वाटतं का ह्या वयात त्यांनी जेवणावरून भांडणं करावं? आणि म्हणजे नानीने अण्णाचा संसार इथपर्यंत आला आणि आज नानीलाच दोष दिला जातोय. पहा तुम्ही हे योग्य वाटतंय तुम्हाला? आपल्या औचित्यवाडी गावचे उपसरपंच म्हणजेच डेपुटी, तुम्हाला वाटत नाही का की आपल्या औचित्यवाडी गावचा विकास झोपलाय म्हणून? योग्य वाटतं का हे तुम्हाला? हां म्हणजे हे इकडे झोपा काढतायत आणि गावामध्ये काय चाललंय, ग्रामपंचायत काय चाललंय अजिबात लक्ष नाही आहे. म्हणजे एवढं मोठं पद त्यांच्याकडे आहे, तुम्ही तर पाहताच, आणि तरीसुद्धा हा माणूस झोपलाय. म्हणजे गावाकडे लक्ष नाही आहे यांचं. हे पद स्वीकारणं योग्य किंवा हे पद सांभाळणं इतपत हे योग्य आहेत का? तुम्हीच ठरवा. स्मार्टफोन म्हणून आपण पाहतोय, पण पाहता या मोबाईलमुळे किती दुष्परिणाम होत आहेत.
आपल्या गावची सुगंधा या मोबाईलमुळे रीलच्या नादी लागले. म्हणजे गावातील काम धंदा घरचे काम उद्योग सोडून सर्व की पाहताय उन्हाळ्याचे दिवस आहेत, लोक गावामध्ये काम करतायत, ओलकाचं करतायत, पापड्या कुरड्या पापड, परंतु या बाईला त्याचं काही पडलेलं नाहीये. मोबाईलचं एवढं वेळ लागलं या बाईला की ही कुठेही जाते, शेतात इकडे तिकडे कुणाकडेही कुठेही जाते आणि रील करत बसते. तुम्ही पाहता हे योग्य वाटतंय तुम्हाला? नमस्कार, ओळखलात ना मला? मी न्यूज रिपोर्टर श्यामराव, औचित्यवाडी 24x7 तुमचं सहर्ष स्वागत करतोय. चला, मी इथं का बसलो माहिती तुम्हाला? खूप उन्हाळा सुरू झाला आहे आता, आणि गंमत काय माहिती का? हे झाड पाहिलं ना तुम्ही? हा अजान वृक्ष आहे आमच्या इथलं औचित्यवाडी गावचं वैभव. हो, तुम्ही पाहता इथं माझ्या शेजारी कोण कोण बसले. हो, आमच्या गावातल्या ज्येष्ठ महिला आज्या सगळ्या हे काय करतात माहिती आहे का? सकाळी 10 वाजता मस्तपैकी जीवन घेऊन न्यारी करून इथे येतात. आल्या की मस्त वामकुक्षी घेतात 5 वाजूपर्यंत. आपण जरा त्यांच्याशी गप्पा मारूया. या 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 आजी, कशा आहात तुम्ही? नाही ना, तुम्ही लय लांब पाठ्या मला बोलते ना. कोण? नगरच्या पुढे गेलो होते काय सांगता? आपण फुटलो तर टाळ जाता नगरच्या पुढे गेलो आमचं. आजी तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपलं जो चॅनल आहे ना, महाराष्ट्र नाही देशभर जाणार आहे. तुम्हाला सांगतो चॅनलचं नाव काय माहिती आहे ना तुम्हाला? आपल्याच गावचं औचित्यवाडी 24x7. मला सांगा बरं आजी, इकडे बघा. मला नाही सांग. तुम्ही पाहताय आजी थोड्या लाजतायत कॅमेराला, हरकत नाही. आपण काय करू, दुसऱ्या आजीकडे जाऊ. या आजी अजिबात लाज या, आपलं छान आजी. हा आजी, बरं कसं काय तुमचं इथलं नियोजन झाडाचं? चांगलं आहे ना? हा, म्हणजे तुम्ही बघितलं मी तुम्हाला काय सांगितलं, उन्हाळा खूप आहे, फार ऊन आहे, आणि त्यामुळे काय होतं, हे झाड इतकं सुंदर आहे ना, इथं अजिबात तुम्हाला सांगतो उन्हाळा जाणवतच नाही. हो बरोबर ना आजी? किती वर्ष झालं असेल या झाडाला? काय सांगता येईल? तुम्हाला सांगते ना आजी, किती वर्ष झाले झाडाला या? 40-50. बापरे, तुम्ही ऐकताय ना? औचित गाडी परत घ्या. हा, आपलं औचित्यवाडी 24x7 ह्या गावाचं वैभव म्हणजे हे झाड आहे बरं का. या झाडाखाली कित्येक महिला आराम करतात, वर्षानुवर्षे पुढे जात राहतात. तुम्ही पाहतात. एक आजी तर आपल्या इथं वामकुक्षी घेतात, एकदम छान. कॅमेरामन दाखवा जरा थोडंसं. हा, पाहताय तुम्ही, आणि असंच पाहत राहा. तुम्हीच पहा, तुम्हीच ठरवा. औचित्यवाडी 24x7. हा मिलिंद, बोल ना भाऊ. हॅलो, हा काय म्हणतो भाऊ? हा भांडणं? तुला कसं काय कळालं रे? येतो आयला पुण्याला, तुला माहीत झालं काय? अरे ते काय झालं, जेवताना झाले आमची कुरबुरशी, भांडायला लागत, भांडणं होती, पण तुला माहीत झालं हे तर मला चॅनल आहे काहीतरी म्हणतो, त्याच्यावर तुला डायरेक्ट ते व्हिडिओ आलाय. मिली एक काम कर, तू मला आहे ना ते पाठवून दे बरं, व्हिडिओ पाठवून दे, मी पाहतो काय झालं. चालू घेतो. अवघड झालं बा, तो किरकोळ भांडणं जेवणातली ही तुझ्यापर्यंत, मुंबई पुण्यापर्यंत. हा पाठव. हे मामी इकडे ना ते हे. अरे त्या दिवशी आपण जेवताना भांडलो ना, बरी झाली नाही तुला म्हणलं का? हा, त्या वडापाववरून मिलिंदचा फोन आहे, तो म्हणतोय का हे व्हिडिओ आलाय मायकर, त्याच्यात तुमचे भांडणं दिसत आहेत. असं कसं झालं? आता समजे लोक बघतील की तो व्हिडिओ. वाडीत काय करावं आता, कोणी काहीतरी केलं काय नव्हते, बातमी सारखं काहीतरी व्हिडिओ. रागवलं वय? रागावलं नाही रे, फोन घेऊ सोपं आहे का? गावात काय म्हणून घडत नाही. हा ना, सगळे लोक बघतील आता ते. हा ना, तुमच्या ह्याच्यात दिसतं का? दाखवा बघ. आला तू आज योग ना. काय करावं हे आज आमच्या बरं झालं तू आला इकडे ना. हे अरे काय झालं त्या दिवशी आम्ही भांडत होतो की कोणतरी ते त्याचा व्हिडिओ केला भाऊ, आणि ते त्यानं पोराला माहीत झालं, मिलिंदला त्याने पाठवलं योग ना व्हिडिओ, आणि ते लांबलं सगळीकडे पांगले. कोण उद्योग करतो नाम देवा हे. अरे तू म्हणजे भांडताय, कोणी उद्योग केला? न्यूज चॅनल आहे, न्यूज चॅनलवर व्हिडिओ टाकलाय कोणतरी आपल्या गावात, वाडीत. आपल्या गावातला आहे वाडीत. हा काय 24 तास औचित्यवाडी कोणी केलंय गाड्या चॅनल? बरेच व्हिडिओ पडले त्याच्यावर. हा काय ती तो कोण, तो कोणाचा आहे? अरे सुगंधाताईचा व्हिडिओ आहे. अरे खाली मा व्हिडिओ आहे. हे एक काम करू का मग, सुगंधाला बोलून घेऊ का? एक मिनिट थांबा, मला माझा व्हिडिओ बघू द्या. अरे मा झोपताना व्हिडिओ काढाय कोणतरी. काय बापरे बापरे बापरे, काय म्हणलं पहिले का गावातले
डेपुटी झोपले तर गावाचा कारभार सांभाळणारे असे झोपले तर कसं चालायचं. बापरे 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 बापरे. अरे कोणाचं चॅनल आहे? कृष्ण हरी रामकृष्ण हरी. ते अण्णा श्यामेचं चॅनल हे. श्याम्याचा उद्योग आहे का उद्योग चालू केला येईल हो? ते हिचं पण आहे ना, सुगंधाचा आहे का? हो सुगंधाताईचा बी फोन करा, बोलून घ्या बरं तिला. अरे श्यामेला उद्योग सांगितलेत कोणी? सुगंधाला बोलून घ्या. तरी मी म्हणतो मला आहे ना 2-4 दिवसापासून असे जगणं मुश्किल होईल अशाने आपलं. हॅलो हा सुगंधाताई, अहो इकडे अण्णाच तिथे या ना, या इथं आलो सांगतो तुम्हाला. अरे ह्या उघडच झालं. अरे कसं गावातलेच व्हिडिओ करून गावात टाकायला लागली, चव जायला लागली ना आपल्या गावाची. हे श्यामेला काही कळत बी नाही. नमस्कार. तुम्हाला मी घेऊन आलोय आमच्या अवचितवाडी गावातील एक पुरातन अशी विहीर नाही म्हणता येणार त्याला, आड म्हणू आपण. आड पूर्ण असा चिरेबंदी दगडांनी बांधलेला. या तुम्हाला दाखवतो मी इकडे. हा बघितलं तुम्ही हा आड पाहिला ना, तर या आडामध्ये तुम्हाला सांगतो जुन्या काळी लोक पाणी वणी वापरायचे, पण आता हा आड फार खराब झालाय. याच्यामध्ये कचरा, बाटल्या. डेपुटी न्यूज बनवतोय आम्ही. अण्णा तुम्ही पाहिलं ना आपलं चॅनल लय भारी चाललंय. तुम्हाला सांगतो लय व्ह्यू झाले, लय सबस्क्रायबर झालेत. आम्हाला बोलू दे, तुझं बोल सगळं. तू अँकर काय झाला सगळंच बोलायला लागला. हे करून करतो काय अँकरिंग? हो नाही हो डेपुटी, नाव बी भारी दिले, औचितवाडी 24x7. अरे नाव भारी दिलं, पण तो दाखवू काय राहिलाय तू? गावातला उपसरपंच झोपलाय ते दाखवू राहिलाय. नवरा बायकोची म्हाताऱ्या माणसाची भांडण आले ते दाखवू राहिलाय. गावातली एक महिला रील करती ती नाचती ते दाखवू राहिलाय. सनसनाटी खबर आहेत ना ह्या. अरे तू काय येडा झाला का काय? एवढा कमून ढासळलाय दर्जा. हा लोक हेच पाहून तर मग व्ह्यू जातात ना. अरे त्या व्ह्यूजला करतो काय तू? तुम्ही येडे झाले का काय? अरे श्याम तुला कळत कसं नाही? अरे अडपाटा, न्यूज चॅनल हे लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. हा जरा चांगलं काहीतरी बातम्या द्या ना. म्हणूनच तर मग गावातल्या सगळ्या घडामोडी दाखवतो ना आम्ही. समाजाच्या कामाच्या समाज उपयोगी दाखव राहू. काही दाखव. काय दाखवू राहिला तू? गावात एक नवरा बायको भांडत ते दाखवू राहिला. त्यातून तेच लोकांना सांगायचं की भांडू नका बाबा, एवढं वय झाले तरी कशाला भांडता? लोकांना कळत आहे. सांगणार आहे का? मग बायकांनी कामं केले पाहिजे ना. कामं केले पाहिजे. माझा नवरा मला घरात घेईन का ठेवा का तो घरामध्ये नांदायला? रील करताना विचार करायचा ना सुगंधाताई. व्हिडिओ करायला कोण सांग? अरे मग आता ती न्यूज मुळे सवय लागली. श्यामा इकडे लक्ष दे तू. अरे बाबा येड्याने करू नको तू, एवढं हे करू नको. तुला जर न्यूज चॅनल चालवायचा ना तर चांगल्या गोष्टी कितीतरी ना तुला चांगलं दाखव. एखाद्यावर अन्याय होतोय तो दाखव. कुठं काही तुमची खरंच गरज आहे त्या ठिकाणी जा. चांगले पसरव ना. हे काय पसरवतो? हे हागलन तो मुतला. अरे काय चाललंय तू? नको, हे चांगलं नाही बरं. कारण पुण्याहून पोरांनी फोन केला आणि ते पाठवला व्हिडिओ माझा. पुण्यापर्यंत पाहिलं का तू? पुण्यापर्यंत व्हिडिओ केलाय आपला. औषध फेमस. अरे पुण्यापर्यंत व्हिडिओ गेला, पण त्या मिलेला लोकांचे फोन आले, पाहुण्या रावल्याचे. म्हातारी कसे भांडत येते जेवताना भांडत. तू आपलं उगा कोणी बी उठल्या सुटल्या उठायचं पत्रकार व्हायचं. अरे त्याचा कोर्स असतो, पत्रकारिता काय असते हे करून घ्यावं लागत. त्याचा अभ्यास असतो. तुमचा समाजातला वैचारिक अभ्यास पाहिजे. काय चाललंय जगामध्ये, कशावरती भाष्य केलं पाहिजे. काय उगाच आपलं कुठं उठायचं सुटायचं, कुठं चालू करायचं, कॅमेरा चालू करायचा. याला हे म्हणतात का? न्यूज चॅनल म्हणतात का? काय बने ते तुमचं पोरग बघा ते कॅमेरा घेऊन येतात. तुला काम नाही का काही? याच्या आधी लागला तू? काय देतो तुला देऊ? मग म्हणले ना 3000 रुपये महिना देईन. काय 3000 रुपये महिना देतो? दुसरीकडे गेला तुला 10-12 रुपये महिना देते. कॅमेरा देऊन टाक त्याचा. तसं नाही डेपुटी, चॅनल फेमस लागला की मी त्याला 3000 रुपये रोज देणार आहे. मग व्हिडिओ डिलीट करा. डिलीट करा पुन्हा. नाही भाऊ, पाहुण्या रावल्यापर्यंत व्हिडिओ गेलेत. ह्या सुगंधाताईच्या नवऱ्यापर्यंत व्हिडिओ गेला तर ते कवळत बसेल. आणि मला सांग मी काय तू केलं? मी झोपू नको का? मला काय झोपायची तो बंदी काय कोणाची? तसं नाही. तू काय टाकलं तिथं? बघा गावचे उपसरपंच झोपले तर, आणि गावचा कारभार बाकीचे कुठं गेलेत काय कारभाराला? सगळ्यांनीच कारभार करायचा असतो. गावचा सगळे नागरिक सुद्धा नेतं. मला झोपू नाही का? मी थोड्या वेळ झोपू नाही का? हे असले उद्या करू नको, नाही तर तुला सांगू का? अरे एका चुकीच्या कमेंट मुळे लोक खाली सगळ्या चुकीच्या कमेंट टाकायला लागले. टाकायचं थोडस बाई बायको माहेर गेली हिंडतो आणि परत त्याच्यामुळे असं टाकायचं. तुला सांगतो, तो जर ते व्हिडिओ डिलीट नाही केले तर मी स्वतः व्हिडिओ करील आणि तुझी बदनामी करीन ना. मग तुला कळलं आपली स्वतःची बदनामी झाली काय होतं ते. हो डेपुटी, असं काही करू नका तुम्ही. मी ना माफी मागतो. चलो न्यूज चॅनल चालवायचे ना तर चांगल्या गोष्टी दाखव. कुठं काय समाजात जे रिअल घडतंय ते दाखव. उगाच असं आभाशी जग नको दाखवू. जाऊ का? आणि लवकर घरी ये, नाही तर बघ उमजून चाल. कॅमेरा चालू कर ना. कशाला कॅमेरा चालू कर? आता तरी सुधरा. डेपुटी अण्णा एवढं सांगून गेले तरी ठीक आहे.
आयला डेपुटी नाना म्हणले ते बी खरं आहे राव. हा म्हणजे आधी अभ्यास केला पाहिजे, काय टाकायचं काय नाही टाकायचं. तेच ना. आपण काही दाखवत होतो फेमस व्हायच्या नादात. तेच ना. मी आता काय करतो, हा चॅनल बंद करतो हा. आणि आधी अभ्यास करतो हा. आणि मग परत नव्याने चॅनल खोलू आपण. बरोबर. आणि माहिती 3,000 महिना ए ठीक आहे. काय अरे आता 5-6 दिवस झाले लगे 3,000 रुपये महिना कसा द्यायचा तुला? मग 6 दिवसात तर द्या ना. बरं ठीक आहे, आपण रोज बुडवणार नाही कोणाचा. नाही. हा काम केलंय तो माझ्यासाठी एवढं नक्की 100% तुला पैसे देणार. फक्त हे पैसे उधार राहू दे, आले की देईन तुला मी. हा आज तर तो कॅमेरा जाता घेऊन मी, तोपर्यंत तुम्ही पैसे देत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला कॅमेरा. ठीक आहे, येडा झाला काय तू? आईला मला भारी भरला राहू, पण जाऊ द्या. डेपुटीनी चांगला संदेश दिला आपल्याला, उगीच काही पण दाखवायचं नाही आपण. हा आधी अभ्यास करायचा आणि मगच न्यूज चॅनल खोलायचा. जमते का नाही काय मंडळी? खरं आहे ना. मी श्यामराव न्यूज रिपोर्टर, औचित्यवाडी 24x7 पुन्हा येणार. कॅमेरामन डिगूस.